इस न्यूज के प्रायोजक है आई विजन अकेडमी, यूकेजी टू 12th स्टँडर्ड सायन्स ऍडमिशन ओपन, बारेमाम चौक, पानगल मध्ये समोर, सोमवार पेठ, सोलापूर. माजी अध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवर विनंती करतो की त्यांनी चौधरी साहेबांचा सपत्नीक सत्कार करावा. शब्दांनाही कोडे पडावे, शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात. किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात, जेव्हा ती आपली असतात. साहेब, आपण राज्यसभेवरती आहात. आपला शब्द म्हणजे प्रमाण झालेला आहे आता. त्यामुळे तुमच्या भावाला राज्यसभा लोकसभा नाही, निदान महाराष्ट्राच्या पटलावर तरी कुठेतरी तरी स्थान दिलं. सोलापूर बार असोसिएशन तर्फे आयोजित या सत्कार समारंभासाठी मला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले माझी मम्मी, जिने मी निवडून यावं म्हणून अनुष्ठान केले, जप केले आणि मला आशीर्वाद देणं आणि त्याचप्रमाणे सभागृहात उपस्थित काही समान माझी चुकी ललिता चोपडे, ज्यांच्या शुभ हस्ते कार्यक्रम होत आहे, ते आपल्या सगळ्यांचे लाडके पद्मश्री, खासदार, वकिलांचे नेते माननीय उज्ज्वलजी निकम साहेब, हा कार्यक्रम जाहीर करत असताना नियमांचं ज्याने अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न केला आणि हा कार्यक्रम आपल्याला करता येईल का नाही येईल यासाठी अनेक पुस्तकं चालली, परंतु शर्ते शेवटी ते कायद्याचे पंडित असल्यामुळं हा कार्यक्रम नियमात बसतो अशी त्यांची खात्री झाली. असे आपले अध्यक्ष बाबासाहेब जाधव. परंतु नियम काहीही असो, आपल्या माणसाचा सत्कार करायला नियमाकडे बघायचं नसतं अशी धारणा ठेवून अध्यक्षांवरती अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करणारे आमचे रियाजभाई शेख, आमचे बसवराजजी हेंगरे, आमच्या ताई मीराताई मॅडम, या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय सिनियर, ज्यांचं वय आज 84-85, ज्यांची प्रॅक्टिस आज 50-60 वर्षाची झाली, ते तुमचे आमचे सगळ्यांचे दादा SR पाटील साहेब, माननीय मंगलाताई चिंचोळकर मॅडम, ज्यांनी या कार्यक्रमामध्ये चौकार आणि षटकाराने या कार्यक्रमाची सुरुवात केली, ते माझे खास मित्र शरदजी पाटील, संजीवजी सदाफुले, ज्यांनी आता मनोगताची सांगता केली, ज्यांचं वाचन अतिशय अफाट आहे. सरांनी सुद्धा अप्रिशिएट केलं की वक्ता हा चांगला आहे, वाचन अफाट आहे. ते अमोक्षितजी साखरे साहेब, ज्याने माझ्या प्रचारामध्ये कुठलीही तमा न बाळगता हिरिरीने पुढे होते, ते आमचे भडंगे साहेब, ज्यांनी सुंदर असं सूत्रसंचलन केलं, ते आमचे मित्र मनोजजी पामोल साहेब. पहिलं इलेक्शन असो, दुसरं इलेक्शन असो, तिसरं इलेक्शन असो, मला तन मन धनाने जिने साथ दिली, कारण का आमच्या कपाटाच्या चाव्या त्यांच्याकडे आहेत.
ती माझी पत्नी सुचेता मुंबई, कोल्हापूर आणि खंडपीठाचे सर्व 6 जिल्ह्याचं ज्यांनी मतदानाविषयी जागरूकता केली, तो माझा चिरंजीव रितेश ठाकरे बाहुल्यामुळे आज आला नाही. त्याला सदोदित साथ देणारी मोठी समान माझी सून श्रद्धा आणि संबंध प्रचारामध्ये वोट फॉर दादू म्हणणारी माझी नात कर्णिका कपुरी आणि माझ्यावरती जीवापाड प्रेम करणारे मी म्हणजे तुम्ही असे मानणारे माझे सर्व चेंबर नंबर 1 चे ज्युनियर, मग विनोद असेल, मिलिंदराव असतील, म्हात्रे साहेब असतील, अभिजित, सचिन, संतोष, निशांत, रमण, रामभाऊ, दत्ता, हे सगळे माझे चेंबर नंबर 1 चे ज्युनियर आणि सोलापूर बार असोसिएशनचे सर्व ज्यांना देखील पदोपदी असंच वाटत होतं की त्या पदावरती केवळ मी आणि मीच निवडून जावं, असे सर्व माझे सोलापूर बार असोसिएशनचे सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनी. सत्काराचे अनेक कार्यक्रम झाले. 6 जूनला निकाल लागला. 8 जून पासून आज 24 जुलै सकाळी कोर्टात येईपर्यंत सत्कार काय थांबलेले नव्हते. परंतु सत्कार असा होणार होता की ज्या करता दिल्लीहून मुंबई विमानाने, मुंबई सोलापूरला सिद्धेश्वर एक्सप्रेसने, त्यात आज जो सेशन चालणार होतं त्यात आमच्या राजूभाईने त्यांना फोन केला, उद्या येऊ नका, मी काय चालवणार नाही. तरी देखील आपल्या सगळ्यांवरती प्रेम असल्यामुळेच दिलेल्या शब्दाप्रमाणे मला सत्कारासाठी आलंच पाहिजे असा शब्द हे प्रमाण म्हणून मानणारे आपल्या सगळ्यांच्या आदरणीय उज्ज्वलजी निकम साहेब, आता इथे उल्लेख झाला की अनेक खटले, गाजलेले खटले त्यांनी चालवले. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कारण आमच्याकडे काही असं आहे की साहेब 100 जन्मठेप झाले, 2 फाशी झाले म्हणून काही वकील असं चालू आहे. परंतु आघाडीचे जन्मठेप, आघाडीची फाशी ते मोजायचंच बंद केलंय. असे आपले. आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे वकील म्हणून वावरत असताना ज्यांच्या आयुष्यावरती आता हिंदी पिक्चर सुद्धा येऊ लागलाय, अशा आपल्या वकिलांचे हिरो माननीय श्री उज्ज्वलजी निकम साहेब, एकदा जोरदार टाळ्या यांच्या. बार काउन्सिलची निवडणूक सगळ्यांनी सांगितलं, मॅडमनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं, कारण 2दा झालेलं होतं साहेब. त्यामुळं पुन्हा उभारण्याची तशी इच्छा नव्हती. पण ज्याला विचारलं तो म्हणायचा नाही नाही, तुम्ही नाही तर कुणीच नाही. शेवटी जिल्ह्याचा प्रतिनिधी हा असला पाहिजे. याचं एक मूर्तिमंत उदाहरण आपल्या बारमध्ये नेहमी सांगितलं जायचं. आपल्या बारचे सदस्य माननीय श्री मचारे साहेब यांना थोडासा मध्ये ब्रेन हेमरेजचा त्रास झाला. त्यांनी बार काउन्सिलकडे अर्ज केला की बार काउन्सिल कडची मेडिकल असिस्टंटच्या स्कीम मधून त्यांना काही कॉम्पेन्सेशन मिळतंय का पाहावं. त्यावेळी बार काउन्सिल मध्ये कोणीही प्रतिनिधी नव्हता आणि त्यामुळेच फक्त मीगर अमाऊंट त्यांना देण्यात आली. ही चर्चा अनेक वर्ष आपल्या बारमध्ये चालू होती. त्यामुळे मी ठरवलं 2009 साली
की सोलापूरचे आहोत म्हणून आमच्यावर अन्याय होता कामा नये. नेहमी आपण पाहतो की सोलापूरला कुणी वाली नाही, सोलापूर काय पिछाडीवर, सोलापूरचं आहे काम आहे का मग नंतर बघू. इथलं इंजिनिअरिंग कॉलेज पडवण्याचा इतिहास आहे, इथलं विमानतळ लवकर चालू होत नाही तो इतिहास आहे, इथल्या बऱ्याचशा गोष्टी दुसरीकडे घेऊन गेल्या जातात. आणि म्हणून सोलापूरला बार काउन्सिलच्या इलेक्शन मध्ये सुद्धा गृहीत धरण्यात आलं. काय नाही, सोलापूरला जायचं, भाषण करायचं, ते लोक आपल्यालाच मत देतात. असा एक ट्रेंड 2009 पर्यंत होता. आणि म्हणून ज्या वेळेला 2005 ला मी अध्यक्ष झालो तेव्हापासून सर्व वकील बंधू भगिनींनी मला सांगायला सुरुवात केलं की आपल्याला हे आता घडवायचं आहे. सोलापूरची ताकद काय असते हे आपल्याला दाखवायचं आहे. आणि म्हणून 2009 ला सोलापूर जिल्हा एकवटला. आणि असा एकदा जर एकवटला सोलापूर, मग सोलापूरकर काय करतात ते 2009 ला राज्याने बघितलं. सोलापूरचा प्रतिनिधी राज्यात 1 नंबरने निवडून आला. 2018 झालं, 2026 आलं. आणि म्हणून तिसऱ्यांदा आता इथं सांगण्यात आलं की अँटी इन्कम्बन्सीचा धोका असतो. सत्य आहे. परंतु मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही नाही तर कुणी नाही अशी जी एक वेळ तयार होत होती, त्यामुळे मी ठरवलं की भले आपण या निवडणुकीत पराभूत होऊ, परंतु सोलापूरकरांची अस्मिता, सोलापूरचा कोणी उभारूच शकत नाही, हा 2009च्या पूर्वीचा इतिहास पुन्हा घडवायचा नाही. म्हणून मी निवडणुकीला उभा राहिलो. आणि तुम्ही जे केलं, तुम्ही पुन्हा तेच करून दाखवलं की सोलापूरला हलक्यात घ्यायचं नाही. म्हणून या वेळेला मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, ठाणे असेल, 15-15, 20-20 हजाराचं मतदान असं असताना देखील केवळ 3700 मतं असणारा सोलापूर जिल्हा, असं असताना आपण मतांचा एवढा पाऊस पाडला की सोलापूरचा प्रतिनिधी राज्यात 5 नंबरने निवडून. आणि म्हणून ही किमया माझी नाही आहे. बऱ्याच लोकांनी इथं कौतुक केलं, मी शांत आहे, मी संयमी आहे, मी अमुक कामं करतो, मी तमुक करतो. मी काहीच करत नाही. तुम्ही जे मला शिकवले, तुम्ही जे मला घडवले, त्याचा मी फक्त पुत्राई करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. आणि म्हणून मित्रांनो, आपण पुन्हा एकदा दाखवून दिलं की सोलापूरचा माणूस एकदा जर कुठल्या कामामध्ये उतरला तर त्याला कधीही आपण खाली खेचत नाही. आणि म्हणून हा जो विजय मगाशी सांगितल्याप्रमाणे माझा एकट्या दुकट्याचा विजय अजिबात मी मानत नाही. हा विजय माझा एकट्याचा नसून सोलापूर बारचा आहे. म्हणून हा विजय सोलापूरच्या चरणी मी समर्पित करतो. अपेक्षा वाढणं साहजिक आहे, रास्त आहे. 3-3दा तुम्ही निवडून जाताय, काहीतरी करून मोठं करून जातो. संजीव सदापुरेने सांगितलं इथं की प्रोटेक्शन ऍक्टचा फार ज्वलंत विषय आपल्या पुढे आहे. आठवा तो अहिल्यानगरचा फोन, वकील बांधवांची त्या दाम्पत्याची काय चूक होती, तुम्हाला केस देतो म्हणून बोलावून नेलं. सोलापुरात काय घडलं तेच घडलं. वकिलांचे फोन होता. आता काल परवापर्यंत आपण पाहिलं, पोलीस स्टेशन मध्ये वकील गेला, कंपनीच्या कामासाठी गेला, तर वकिलाला तिथं अर्वाच्या भाषेत शिरगाळ करण्यात आली. आणि म्हणून ज्याप्रमाणे डॉक्टरांना संरक्षण आहे, ज्याप्रमाणे पत्रकारांना संरक्षण आहे, तसं संरक्षण कायद्याचं काम करत असताना आम्हा वकील बंधूंना का नसावं, ही साधी सोपी अपेक्षा वकील बंधू आणि भगिनींची आहे. आम्ही ड्राफ्ट दिला, मुख्यमंत्री महोदयांना दिला, एजीने तपासला, करतो म्हणाले. इतर राज्यामध्ये एका पाठोपाठ एक कायदे मंजूर व्हायला लागले. परवा गोव्याला सुद्धा मंजूर झाला, तेलंगणाला मंजूर झाला, कर्नाटकला झाला, झारखंडला झाला. आपल्याकडे का होत नाही?
आणि म्हणून ज्यावेळेला चर्चा झाली त्यावेळेला असं सांगण्यात आलं, तुम्ही ज्या तरतुदी सांगताय त्या आयपीसी मध्ये आहेतच, तुम्हाला वेगळा कायदा कशाला पाहिजे? आम्ही सरसकट कायद्याचं प्रोटेक्शन मागत नाहीये, आम्ही प्रोटेक्शन मागतोय. वकील म्हणून काम करत असताना मला जर वकील आहे म्हणून कोणी धमकावत असेल, मला वकिली करण्यापासून कोणी परावृत्त करत असेल, तर मला कायद्याचं संरक्षण पाहिजे. ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून विधानसभेमध्ये चर्चा आहे, चालू आहे. शासनानं आम्हाला अंडरटेकिंग दिलंय साहेब, ज्या वेळेला दिवाळीच्या काळामध्ये वकिलांनी संप पुकारला होता त्यावेळेला बार काउन्सिलचा हा संपाची हाक उच्च न्यायालयापर्यंत पोहोचल्यामुळं 3 हायकोर्ट जजेसची कमिटीने आम्हाला बोलावून आमच्या समोर लॉ सेक्रेटरीने अंडरटेकिंग दिलेलं आहे की 3 ते 4 महिन्यामध्ये आम्ही या बाबतीत जरूर ती पावलं उचलू. ही ऑक्टोबर-नोव्हेंबरची गोष्ट आहे. आजपर्यंत काही होत नाही. मग आमच्याकडे आता ठराव होऊ लागला की कंटेम्प्ट ऑफ कोर्टचं पिटिशन करा. अजून बॉडी एस्टॅब्लिश नाही आहे, 2 महिन्यांच्या अजून नेमणुका व्हायच्या, त्यामुळे बॉडी थांबलेली आहे. बॉडी आल्यानंतर अजेंडावर पहिला विषय हाच असणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये कोल्हापूर बार असोसिएशनने उच्च न्यायालयामध्ये पिटिशन देखील केलेलं आहे आणि त्या पिटिशन मध्ये राज्य शासनाने अशी भूमिका मांडली की केंद्र शासनाच्या अखत्यारीमध्ये हा विषय, केंद्र शासन या बाबतीत सकारात्मक आहे, देशामध्ये हा कायदा होणार आहे. कॉन्फ्लिक्ट ऑफ ओपिनियन व्हायला नको, कायदा राज्यात तरी होऊ द्या, देशात झाला तर त्याही पेक्षा चांगला आहे. आणि म्हणून साहेब हा जो सगळा उहापोह जो चालू आहे याला कुठेतरी कन्क्लुजन झालं पाहिजे. आणि मला तिसऱ्यांदा निवडून दिल्यानंतर आणि तुमच्या हातून सत्कार करण्यानंतर सगळ्यांची हीच अपेक्षा आहे, भले राज्यात तर हो किंबहुना देशात तर हो, पण ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट झालाच पाहिजे. बार काउन्सिलचं उत्पन्न देखील कमी झालं साहेब. 15,000 फी 750 आली. बीसीआयने आपल्या पुढे काही फी दिले म्हणून समजतं की 22,000 फी करा. आमचा विरोध आहे साहेब. नवीन येणाऱ्या मुलांवरती भरमसाठ फी आकारून हा प्रश्न सुटणार नाही. एका वक्त्याने सांगितलं स्टायपंडची मागणी, बरोबर, परंतु बार काउन्सिलचं जोपर्यंत उत्पन्न वाढणार नाही तोपर्यंत बार काउन्सिल स्टायपंड कसा देणार? 750 ची फी, ऑफिसर पगार देण्याची बार काउन्सिलची आज ऐपत होत नाही. शेकडो अर्ज मयत वकिलांचे आज बार काउन्सिल कडे पेंडिंग आहेत फंड्स नसल्यामुळे. आणि याला मार्ग आहे म्हणून बार काउन्सिलने मार्ग काढला. आम्ही सांगितलं, आम्ही ड्राफ्ट दिला देवेंद्रजींना की 50 रुपयाचं तिकीट आम्हीच वकील पत्राला लावतो, पैसे मात्र बार काउन्सिल कडे जमा होऊ द्या, राज्य शासनाकडे जमा होता कामा नाही. असा आज कायदा गुजरात मध्ये अस्तित्व आहे. का नाही महाराष्ट्रामध्ये होत? आम्हाला कोणाची मेहरबानगी नको, शासनाने आम्हाला कुठलीही सबसिडी देऊ नये, कुठल्याही लाडक्या योजनेमध्ये आम्हाला घेऊ नये, आमचे पैसे आम्हाला वापरून द्यावं, ही साधी सोपी मागणी. आणि म्हणून निकम साहेब आपल्याला विनंती आहे, आपण यामध्ये लक्ष घालावं. आता परवा सुप्रीम कोर्टाला जजमेंट देखील आलं साहेब की ज्यामध्ये त्यांनी सुचवलंय केंद्र आणि राज्य दोन्ही शासनाने मिळून एक फंड असा निर्माण करावा जेणेकरून नवोदित वकील जे या ठिकाणी आलेले आहेत, ज्यांच्यामध्ये एक प्रकारचं फ्रस्ट्रेशन येतं की 5 वर्ष मला कोणी कामच देत नाही, मला काही फी मिळत नाही. साहजिक आहे, आशिलाचंही बरोबर आहे, त्यांचंही बरोबर आहे. आशिल असं असणार नाही की नवीन वकिलाला फी द्यावं आणि नवीन वकिलाला वाटणार की मला फी मिळालीच पाहिजे. अशा याच्यामध्ये तो गुरफटला गेलाय आणि त्यामुळे या वकिली क्षेत्रातून कोणी काही क्लास बाहेर जातो का काय अशी साधारण भीती वाटू नये. आणि म्हणून या जजमेंट प्रमाणे आपण जर इनिशिएटिव्ह घेतला तर लवकरात लवकर ही कमिटी स्थापन होऊन काही फंड्स केंद्र आणि राज्य शासनाने दिले तर आमच्या इथे बसलेल्या सर्व ज्युनियर वकील बंधू भगिनींचे फार मोठे आशीर्वाद आपल्याला मिळतील साहेब. आणि म्हणून बार काउन्सिलचा प्रयत्न आहे त्या तोकड्या उत्पन्नामध्ये वकिलांना सक्षम करायचं. आणि म्हणून आम्ही बार काउन्सिलरनी 5-5 लाख रुपये घालून शासनाने आम्हाला जी जागा दिली, 2 एकर जागा दिली साहेब आम्हाला तळोजाला. आम्ही 5-5 लाख रुपये घातले, तळमजला उभा केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर नावाची इन्स्टिट्यूशन बार काउन्सिल स्थापन केली. देशातली पहिली संस्था.
वकीलही नाही साहेब देशात. जिथं वकील घडवायचं आम्हाला काम करायचं, परत फंडचा प्रश्न आहे, परत लोकांकडे जावं लागेल, परत स्टॉलवर्ड वकिलांकडे जावं लागेल. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस 31 जानेवारी 2026च्या उद्घाटनच्या कार्यक्रमाच्या वेळेला चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्यावेळेचे माननीय भूषण गवई साहेब यांच्या समवेत हजर होते आणि त्यांनी सांगितलं की ही चांगली संस्था आहे, अशा संस्थेला चांगली मदत शासन करेल. शासनातर्फे त्यांनी 10 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी जाहीर केला. पुढं काम थांबलं. आम्ही पुढे जाऊ शकत नाही साहेब. ते म्हणते 2 एकर जागा दिली, परत पैसे मागायला आला का? म्हणलोय आम्ही देऊ, आम्ही टप्प्याटप्प्याने देऊ, आम्ही थांबायला तयार आहे साहेब, पण तेवढा पाठपुरावाची गरज आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही माझ्याकडून अपेक्षा ठेवल्या त्या ठिकाणी करण्याचा मी प्रयत्न करेन. इथं सांगण्यात आलं की मी काही दिवस समाजसेवेला देणार आहे. बरोबर आहे. किती दिवस म्हणायचं, किती दिवस निकम साहेबांकडून मांडायचं की आमच्यावर खोटी केस केली आहे तुम्ही. आणि म्हणून हळूहळू याच्यातून थोडस बाजूला जाऊन काकासाहेब थोडे फाउंडेशनच्या माध्यमातून वकिलांसाठी जास्तीत जास्त सेवा करायची. त्यासाठी भारत मनसेचं व्यासपीठ मला उपलब्ध आहे, फाउंडेशनचं व्यासपीठ मला उपलब्ध आहे. परंतु काही लोकांना माझ्याकडून अपेक्षा आहे की समाजसेवा देखील मी करावी. साहेब आपण राज्यसभेवरती आहात, आपला शब्द म्हणजे प्रमाण झालेला आहे आता. त्यामुळे तुमच्या भावाला राज्यसभा लोकसभा नाही, निदान महाराष्ट्राच्या पटलावर तरी कुठेतरी स्थान दिलं. समाजसेवेला खऱ्या अर्थानं मोठं स्वरूप त्या ठिकाणी मला देता येईल. खूप खूप छान सत्कार केला. हा सत्कार मी आजन्म विसरणार नाही. सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद. तुमच्या मुलांच्या यशासाठी सोलापुरातील सर्वात उत्तम ठिकाण आय विजन अकॅडमी. ट्युशन क्लासेस फॉर UKG टू 12th स्टँडर्ड. प्रशस्त क्लासरूम, बसण्यासाठी कम्फर्ट बेंचेस, लिहिण्यासाठी व्हाईट बोर्डची सुविधा. डिजिटल लर्निंग अंतर्गत लवकरच प्रोजेक्टची सुविधा सुरू. इंग्लिश, गणित, विज्ञान आणि इतर सर्व विषयांसाठी तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक. आठवड्याला रिव्हिजन, महिन्यातून टेस्ट. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष. क्वालिटी एज्युकेशन, योग्य फी. आजच ऍडमिशन घ्या. वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. आय विजन अकॅडमी, 12 इमाम चौक, पानगल मस्जिद समोर, सोमवारपेठ, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9049310881.